नमस्कार. कधी विचार केलाय की दोन गोष्टींची तुलना करताना नुसती सरासरी बघणं खरंच पुरतं का? आज आपण काही सोप्या पण खूप पॉवरफुल स्टॅटिस्टिकल टूल्सबद्दल जाणून घेणार आहोत. ही अशी साधनं आहेत जी आपल्याला डेटामधली खरी गोष्ट सांगतात. चला तर मग सुरुवात करूया. तर आपल्या विश्लेषणाची सुरुवात होते एका अगदी बेसिक प्रश्नापासून की डेटा वापरून आपण दोन गोष्टींची फेअर आणि अचूक तुलना नेमकी कशी करायची. चला एक नेहमीची सिच्युएशन घेऊया. समजा आपल्यासमोर दोन नेटवर्क सर्व्हर्स आहेत आणि आपल्याला त्यापैकी एक निवडायचा आहे. कोणता सर्व्हर जास्त विश्वासार्ह आहे? उत्तर आपल्याला वाटतंय तितकं सोपं नाहीये बरं का. चला हे कोड सोडूया. आता इथे बघा, सर्व्हर ए ची सरासरी लेटन्सी आहे फक्त 50 मिलीसेकंड, तर सर्व्हर बी ची आहे 80. पहिल्या नजरेत काय वाटतं? अर्थात सर्व्हर ए जिंकला, कारण तो फास्ट आहे. पण थांबा, फक्त सरासरी बघणं म्हणजे अर्धीच गोष्ट बघण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आपल्याला सरासरीच्या जरा पलीकडे जाऊन बघावं लागेल. स्पीड तर महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं काय असू शकतं? कन्सिस्टन्सी, म्हणजे कामगिरीतलं सातत्य. आणि ही गोष्ट आपल्याला नुसती सरासरी कधीच सांगत नाही. आणि इथेच एंट्री होते स्टँडर्ड डेव्हिएशनची, किंवा मराठीत आपण म्हणू मानक विचलन. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे एक गोंधळाचा किंवा विस्कळीतपणाचा स्कोर. तो आपल्याला सांगतो की डेटा सरासरीच्या किती आजूबाजूला पसरलेला आहे. आणि नियम सोपा आहे, हा स्कोर जितका कमी तितकी कामगिरी जास्त असते. पण थांबा, इथे एक प्रॉब्लेम आहे. एका फास्ट सर्व्हरच्या 10च्या गोंधळ स्कोरची तुलना एका स्लो सर्व्हरच्या 15च्या स्कोरशी डायरेक्ट कशी करणार? नाही करू शकत, कारण त्यांची सरासरीच वेगळी आहे. मग काय? यासाठी आपल्याला लागतं एक स्मार्ट टूल. आणि ते स्मार्ट टूल म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन किंवा CV. हे काय करतं? हे आपल्याला सरासरीच्या मानाने किती गोंधळ आहे हे सांगतं. कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनला सरासरीने भागायचं आणि आपल्याला मिळते एक टक्केवारी, ज्यामुळे वेगवेगळ्या स्केलवरच्या गोष्टींची तुलना करणं एकदम सोपं होऊन जातं. तर नियम अगदी साधा आहे. CV जितका कमी तितकं ते चांगलं. कमी CV म्हणजे कमी गोंधळ, जास्त कन्सिस्टन्सी आणि जास्त विश्वासार्हता. आणि आपल्याला हेच तर हवंय, बरोबर? चला आता आपल्या मूळ कोड्याचं उत्तर बघूया. जेव्हा आपण CV कॅल्क्युलेट करतो तर सर्व्हर ए चा CV येतो 20%, पण सर्व्हर बी चा CV येतो फक्त 18.75%. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा की सर्व्हर बी भलेही सरासरीनं थोडा स्लो असेल, पण तो जास्त कन्सिस्टंट आहे आणि म्हणूनच जास्त विश्वासार्ह आहे. आहे की नाही कमाल? ओके, तर आता आपल्याला तुलना कशी करायची हे कळलं. पण समजा आपल्याला हे शोधायचंय की दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही कनेक्शन आहे का? म्हणजे एक गोष्ट बदलली तर दुसरीवर काही परिणाम होतो का? चला हे डिटेक्टिव्हचं काम करूया आणि काही छुपे संबंध शोधूया. आणि या डिटेक्टिव्ह कामासाठी आपल्याकडे खास टूल आहे, कोरिलेशन कोइफिशियंट, ज्याला आपण R म्हणतो. ही खरंच एक जादूची संख्या आहे जी -1 आणि +1च्या मध्ये असते. आणि ती आपल्याला सांगते की दोन गोष्टींमध्ये किती स्ट्रॉंग कनेक्शन आहे. जसं की जाहिरातींवरचा खर्च वाढवला तर खरंच सेल्स वाढतात का? जर हा R+1च्या जवळ असेल, समजा 0.9, तर याचा अर्थ आहे की दोन्ही गोष्टींमध्ये एक घट्ट पॉझिटिव्ह नातं आहे. म्हणजे एक वाढलं की दुसरंही वाढतं. आणि याच्या उलट जर R-1च्या जवळ असेल, जसं की -0.9, तर याचा अर्थ होतो एक स्ट्रॉंग पण निगेटिव्ह संबंध. म्हणजे एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी होते. आणि हो, जर R ची व्हॅल्यू 0च्या आसपास असेल तर सरळ अर्थ आहे की त्या दोन गोष्टींमध्ये काहीही खास कनेक्शन नाही, त्या आपापल्या मार्गाने स्वतंत्रपणे बदलतात. बरं, समजा आपल्याला दोन गोष्टींमध्ये काहीतरी कनेक्शन सापडलं. पण एक मिनिट, ते कनेक्शन खरंखुरं आहे की फक्त एक योगायोग? हे कसं ठरवणार? यासाठी सायंटिस्ट एक खास पद्धत वापरतात, जिथे ते प्रत्येक कल्पनेला किंवा दाव्याला पुराव्याच्या आधारावर तपासतात. आणि याच पद्धतीला म्हणतात हायपोथेसिस टेस्टिंग किंवा गृहीतक चाचणी. याला आपण डेटासाठीचं एक कोर्टरूम समजू शकतो, एक न्यायालय, जिथे प्रत्येक दाव्याला कटघऱ्यात उभं केलं जातं आणि पुराव्याच्या आधारे त्याची तपासणी होते. आणि हे कोर्टरूम अगदी शिस्तबद्ध आहे. इथे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात. आधी गृहीतक मांडा, मग योग्य टेस्ट निवडा आणि मगच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचा. या सगळ्या स्ट्रक्चरमुळे एक गोष्ट पक्की होते की निर्णय हा भावनेवर नाही, तर फक्त आणि फक्त पुराव्यावर आधारित असतो. या कोर्टरूममध्ये नेहमी दोन बाजू असतात. एक म्हणजे नल हायपोथेसिस, जे म्हणतं
सगळं नॉर्मल आहे, काही फरक नाहीये, याला आपण डिफॉल्ट पोझिशन म्हणू. आणि दुसरी बाजू म्हणजे ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, जी चॅलेंज करते आणि म्हणते नाही, इथे नक्कीच काहीतरी फरक आहे, काहीतरी महत्त्वाचं घडतंय. आणि आपलं काम असतं या नल हायपोथेसिसच्या विरोधात जबरदस्त पुरावे गोळा करणं. मग फायनल निर्णय कसा होतो? तर आपले न्यायाधीश म्हणजे स्टॅटिस्टिशियन्स काय करतात, ते त्यांच्या कॅल्क्युलेशनमधून आलेल्या रिझल्टची तुलना एका आधीच ठरवलेल्या क्रिटिकल व्हॅल्यूशी करतात. आणि जर आपला पुरावा म्हणजे आपली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू त्या निर्णायक रेषेच्या पलीकडे गेली तर नल हायपोथेसिसला रिजेक्ट केलं जातं आणि आपण केस जिंकतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आज आपण 3 खूप पॉवरफुल टूल्स बघितले. ही टूल्स म्हणजे डेटाच्या महासागरातल्या आपल्या कंपाससारखी आहेत, जी आपल्याला दिशा दाखवतात आणि अंधाधुंद निर्णय घेण्यापासून वाचवतात. तर ही आहे आपली नवीन स्टॅटिस्टिकल टूलकिट. कन्सिस्टन्सी मोजण्यासाठी CV, छुपे कनेक्शन्स शोधण्यासाठी कोरिलेशन आणि कुठल्याही दाव्याची सत्यता तपासण्यासाठी हायपोथेसिस टेस्टिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर ही टूल्स आपल्याला नुसते अंदाज बांधण्याऐवजी पुराव्यावर आधारित पक्के निर्णय घ्यायला शिकवतात. आणि हे मग बिझनेसमध्ये असो, टेक्नॉलॉजीमध्ये असो किंवा सायन्समध्ये आपल्याला जास्त स्मार्ट बनवतं. आणि या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? आपल्या सोर्स मटेरियलमध्ये म्हटल्याप्रमाणे उद्दिष्ट सप्त चलांमधील संबंधांच्या सामर्थ्याचे मोजमाप करणे आहे. म्हणजे काय? तर गोंधळातून स्पष्टता शोधून काढणे, इतकंच. आणि आता एक प्रश्न. आपल्या आजूबाजूला डेटाचा तर अक्षरशः महासागर पसरलेला आहे. या नवीन ज्ञानाचा चष्मा लावून आपण असे कोणते छुपे पॅटर्न्स किंवा कनेक्शन्स बघू शकतो जे कदाचित इतरांच्या नजरेतून सुटत असतील? नक्की विचार करा.